हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण 30 प्रश्न शिक्षक अभियोग्यता पात्रतेबद्दल बघणार आहोत. जी विभागाअंतर्गत किंवा विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणतो आपण, म्हणजेच एक इन सर्व्हिसमध्ये त्या विभागाअंतर्गत खात्याअंतर्गत ज्या परीक्षा होत असतात, जसं की केंद्र प्रमुख हाच सध्या चर्चेचा विषय, त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी आहे, किंवा पदोन्नतीसाठी किंवा टेट देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता किंवा आपल्या शिक्षकांकरिता देखील एक अभियोग्यता नावाचा एक प्रकार जो आहे, त्या वर्गीकरणाखाली आपण 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि आपणास जर ते आवडले तर आपण या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न घेणार देखील आहोत. हे तुमच्या डिमांडवरती असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आपल्या या चॅनलवरती जे नवीन कोणी असतील त्यांनी चॅनल लाईक करायचे, म्हणजे आपण अधिकाधिक प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक विश्वास किंवा खात्रीपूर्वक एक विषय तुमचा क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे. यामध्ये पहा, शिक्षक अभियोग्यते संबंधित आपण प्रश्न सुरुवात करूया. बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. त्यामध्ये फर्स्ट नंबरचा प्रश्न आहे, शिक्षकांचे मुख्य कार्य कोणते आहे? आता शिक्षकांचे मुख्य कार्य म्हटलं की शिकवणं हे शिक्षकांचे मुख्य कार्य असेल असं वाटतं, परंतु त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हे त्यात मुख्य कारण आहे. यापूर्वीच मी तुम्हाला सांगतो की अभियोग्यता म्हटलं की तुम्हाला सकारात्मकदृष्ट्या एक ती फॅक्ट किंवा अभियोग्यता हा शब्द समजणं आवश्यक आहे. आपण शिक्षक झालो, यामध्ये ढोबळमानाने जे काही प्रश्न विचारले जातात हे आपण वरच्यावरी त्याची उत्तरं एकदम सहजपणे काढतो, परंतु त्या विषयाची खोली काय आहे त्याच्यानुसार आपल्याला आपला पर्याय हा निवडायचा असतो. ठीक आहे. प्रश्न दुसरा पाहूया, ब्लॅकबोर्डचा वापर सर्वात जास्त कशासाठी होतो? आता ब्लॅकबोर्डचा वापर जो आहे हा नोट्स लिहिण्यासाठी, माहिती स्पष्टपणे समजावण्यासाठी, सजावटीसाठी किंवा परीक्षा घेण्यासाठी. तर हे माहिती स्पष्टपणे समजावण्यासाठी ब्लॅकबोर्डचा वापर यामध्ये जास्तीत जास्त केला जातो. ठीक आहे. प्रश्न तिसरा पाहूया, शिक्षण प्रक्रियेत फीडबॅकचे महत्त्व काय आहे? आता शिक्षण प्रक्रियेमध्ये फीडबॅक म्हटलं की आपल्याला कळतं लगेच. आता मी या ठिकाणी घेतोय प्रश्न, ते प्रश्न तुम्हाला जर आवडले तर तुम्ही कमेंटमध्ये फीडबॅक देणार, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणावरून प्रतिसाद देणार की ठीक आहे बाबा सर, आम्हाला हे प्रश्न आवडलेली आहेत. अशा प्रकारची प्रश्न आपण पुढे सुद्धा घेऊया. ठीक आहे. तर फीडबॅकचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा शिक्षण प्रक्रियेमध्ये काय आहे? तर त्याने संवाद सुधारतो. विद्यार्थी आणि शिक्षक असतील यांचा संवाद सुधारतो. ठीक आहे. पुढे नंतर पाहूया प्रश्न चौथा, विद्यार्थ्यांची सर्वाधिक शिकण्याची पद्धत कोणती आहे? आता विद्यार्थी सर्वाधिक शिकण्याची पद्धत कुठली आहे? ऐकून शिकू शकतो, करून शिकू शकतो, वाचून शिकू शकतो का पाठ करून शिकतो? तर करून शिकणे म्हणजे स्वतः विद्यार्थी या ठिकाणी अपेक्षित आहे शिकणं, किंवा जी काही कृती असेल ती कृतीयुक्त सहभाग किंवा अध्ययनामध्ये घेऊन. ठीक आहे. म्हणजे अध्ययन तो करतो, हे अध्ययन कृतीयुक्त असणं आवश्यक आहे. पुढे प्रश्न पाचवा घेऊया, मूल्यांकनाचा उद्देश काय आहे? आता मूल्यांकन आपण विविध वस्तुनिष्ठ परीक्षेतून करतोय, जसं की आपण या ठिकाणी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा वापर एक मूल्यांकनासाठी करत आहोत. ठीक आहे. म्हणजे विषय समजून घेण्यासाठी आपण विषय समजलाय का नाही किंवा या विषयाची आपल्याला माहिती होण्याकरिता आपण मूल्यांकन करत आहोत. मूल्यांकन शिकण्याची प्रगती तपासत असतं. ठीक आहे. तर त्याचा उद्देश काय आहे? प्रगती तपासणे. पुढे नंतर प्रश्न 6वा आहे, शिक्षणामध्ये ऑडिओ व्हिज्युअल साधने का वापरली जातात? तर हे सर्व वापरलं जातं तर विद्यार्थ्यांचा रस त्यामध्ये वाढावा म्हणून. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना एक रटाळवाणी किंवा बोर किंवा असं शिक्षण प्रक्रिया थोडीशी नवनाविन्यपूर्ण असावी, सहज असावी आणि ती आनंददायी असावी, याकरिता आपण ऑडिओ व्हिज्युअल साधने त्यामध्ये वापरत असतो. पुढे प्रश्न 7वा आहे, जो अतिशय महत्त्वाचा आहे आता सध्याच्या शिक्षण प्रणालीसाठी, ब्लूम टेक्झॉनॉमीमध्ये सर्वात उच्च स्तर कोणता आहे? तर सर्वात उच्च स्तर जो आहे मित्रांनो तो आहे क्रिएशन म्हणजे सृजनशीलता. ॲक्टिव्हिटी आपण म्हणजे एक प्रकारे क्रिएटिव्ह वर्क आपण जे म्हणत असतो ना, ते क्रिएशन करता येणं हे सर्वात महत्त्वाचा किंवा उच्च स्तर विद्यार्थ्यांचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं ज्ञान, आकलन, अनुप्रयोग या सर्व गोष्टींना उच्च स्तर मिळवून देणारं सृजन हे ठिकाण आहे. पुढे प्रश्न 8वा घेऊया, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कशामुळे वाढतो? तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास हा त्याचं कौतुक केल्यामुळे होत असतो. तर एखाद्याला आपण आपल्या नेहमीच्या अनुभवामध्ये पाहत असतो की एखादा विद्यार्थी असेल, त्याला ज्या गोष्टी जमत नाहीत त्या गोष्टींमध्ये आपण पॉझिटिव्हली किंवा सकारात्मक दृष्टीने त्याचं थोडंसं कौतुक केलं
तर तो त्या ठिकाणी त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, पुढे तुम्हाला जास्त काय सांगायची गरज नाही आहे त्यामध्ये. प्रश्न 9 घेऊया. लेसन प्लॅन तयार करण्याचा महत्त्वाचा उद्देश काय असतो? अभ्यासक्रम व्यवस्थित शिकविण्याकरिता लेसन प्लॅन हा त्याचा उद्देश असतो, बाकी दुसरा कुठलाही कारण त्याच्यामध्ये नाही आहे. प्रश्न 10 घेऊया. चांगल्या शिक्षकाची सर्वात महत्त्वाची खूण कोणती आहे? चांगल्या शिक्षकाची सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे सहनशीलता. म्हणजे विद्यार्थ्यांनी कुठल्याही गोष्टी केल्यावर त्या शिक्षकाला चांगल्या प्रकारे ते समजून घेऊन त्या विद्यार्थ्याप्रती एक सहनशीलता असणं आवश्यक आहे. कारण त्याला शेवटी त्या चुकीच्या गोष्टी असतील तर त्या चुकीच्या गोष्टीतून बाहेर काढण्याचं देखील एक शील या शिक्षकामध्ये असणं आवश्यक आहे. पुढे नंतर शिक्षक अभियोग्यता प्रश्न आपण पाहूया. शिक्षणाची सर्वात जुनी पद्धत कोणती आहे? तर सर्वात शिक्षणाची जुनी पद्धत आपण बघितलं तर ती व्याख्यान पद्धत आहे. प्रवचन असेल किंवा एक प्रकारे व्याख्यान करून एखादी गोष्ट सांगणं असेल, तर या सर्व गोष्टी आपल्या जुन्या पद्धतीमध्ये शिक्षणाच्या आलेल्या आहेत. जसजसं आपण नवीन होऊ तसं त्या ठिकाणी गटचर्चा असेल, प्रयोग असेल, प्रकल्प पद्धत असेल, या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. प्रश्न 12 घेऊया. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? तर सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे असा याचा अर्थ यामध्ये आहे. तुम्हाला या ठिकाणी बाकीचे जे पर्याय आहेत हे पहा. फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण. तर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे कोणाला समावेश करून घेणं. मग इन्क्लुझिव्हचा अर्थ होतो की समावेशित, मग सर्वांना समान संधी देणं, हे या ठिकाणी इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचं या ठिकाणी काय आहे डेफिनेशन आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग कसे विकसित करता येईल? आता विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग विकसित करण्यासाठी काय करता येईल बरं? तर त्याची उदाहरणांखातीर आपण या ठिकाणी पर्याय घेतलेले आहेत. त्यामध्ये प्रश्न विचारल्यावरती विद्यार्थ्यांची क्रिटिकल थिंकिंग ही आपल्याला विकसित करता येत असते. चांगल्या शिक्षकाचे सर्वात मोठे शस्त्र कोणते आहे? चांगल्या शिक्षकाचे सर्वात मोठे शस्त्र आपण पाहिलं सहनशीलता, त्यामध्येच संयम हा सुद्धा या प्रश्नाचा अर्थ याकडे जातो. विद्यार्थ्याच्या वैयक्तिक फरकांची दखल का घ्यावी लागते? आता विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांची दखल आपल्याला काय घ्यायची आहे? कारण सर्वजण सारखे नसतात आणि हे सर्वजण सारखे नसून आपल्याला त्यांच्या मानसिकतेनुसार आपल्याला त्या गोष्टी पार पाडाव्या लागत असतात. पुढील प्रश्न 16 घेऊया. कंटिन्युअस अँड कॉम्प्रेसिव्ह एव्हल्युएशनचा उद्देश काय आहे? आता CCE हे सर्वांना CCE म्हटलं की माहीत होतं, परंतु साधा सिंपल प्रश्न हे CCE काय आहे म्हणजेच कंटिन्युअस अँड कॉम्प्रेन्सिव्ह इव्हॅल्युएशन हे मूल्यांकनाच्या संदर्भात आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा घडविणे. आता या ठिकाणी एक प्रकारे होलिस्टिक प्रोग्रामिंग कार्ड्स आलेलं आहे विद्यार्थ्याचं 360 डिग्रीमध्ये, म्हणजे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हे त्याचं एक मूल्यमापन त्या ठिकाणी करणार आहेत. हे नवीन बदल त्या ठिकाणी झालेला आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. प्रश्न 17 घेऊया. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देणे म्हणजे काय? तर शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे हे प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देण्याचं सर्वात मोठं कार्य आहे. प्रश्न 18 घेऊया. लर्निंग बाय डुईंग या तत्त्वाचे प्रणेते कोण आहेत? आता लर्निंग बाय डुईंग म्हणजेच शिकणं हे कुठलीही कृती केल्यानंतरच शिकतं माणूस, तर हे जॉन डुई या तत्त्वज्ञानाचे तत्त्व आहे लर्निंग बाय डुईंग. आता असे प्रश्न आपल्याला बरेचसे अभियोग्यतामध्ये विचारले जातील, त्यामुळे आपण हे नोट देखील करून घ्यायचे आहेत. प्रश्न 19 घेऊया. वर्गातील शिस्त राखण्यासाठी शिक्षकाने काय करावे? वर्गातील शिस्त राखण्यासाठी शिक्षकाने आकर्षक अध्यापन करणे महत्त्वाचे आहे. ओके, आकर्षक अध्यापन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पुढे नंतर प्रश्न 20 आहे. विद्यार्थ्यांच्या शंका त्वरित दूर करणे म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांच्या शंका ज्या आहेत त्या त्वरित दूर करणे म्हणजे प्रभावी अध्यापनाची गोष्ट आहे. ओके, पुढे आपण बघूया 21 नंबरचा प्रश्न. मायक्रो टीचिंगचा मुख्य उद्देश काय आहे? तर मायक्रो टीचिंगचा मुख्य उद्देश असतो विद्यार्थ्यांना जे शिक्षक शिकवतात त्या शिक्षकांना प्रशिक्षण देणे. हे मायक्रो टीचिंगचा एक प्रकारे मुख्य उद्देश त्यामध्ये असतो. शिक्षणाचा मुख्य आधार काय आहे? तर शिक्षणाचा मुख्य आधार विद्यार्थी हे आहेत. विद्यार्थ्यांना गटात काम करायला लावणे म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांना गटात काम करणे लावणं हे एक प्रकारे सहकार्य भावना वाढीस लावण्याचं कारण असतं. पुढचा प्रश्न घेऊया. करिक्युलम म्हणजे काय? आता करिक्युलम म्हणजे हा इंग्रजीतून अर्थ सरळ विचारलेला आहे. करिक्युलम म्हणजे एक प्रकारचा अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. शिक्षण प्रक्रिया कोणावर केंद्रित असावी? आता शिक्षण प्रक्रिया, शिक्षण घेणारा कोण आहे
त्यावरती आधारित असावी नक्कीच, म्हणजे विद्यार्थी केंद्रित असावी. ठीक आहे. पुढे 26 नंबरचा प्रश्न पाहूया. रिमाइडल टीचिंग म्हणजे काय? तर रेमेडियल टीचिंग म्हणजे कमजोर विद्यार्थ्यांना मदत करणे, हे याचा अर्थ होत असतो. ठीक आहे. तर काही गोष्टी आपण या ठिकाणी थोड्याशा फास्ट घेतो आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला ही कन्सेप्ट जी आहे ही वाचून लगेच लक्षात येणारी आहेत. कारण याच्यामध्ये एक अभियोग्यता आहे आणि अभियोग्यता येण्यासाठी या प्रश्नाची जी उत्तरं आहेत, कमजोर विद्यार्थ्यांना मदत करणे म्हणजेच एक प्रकारे रेमेडियल टीचिंग आहे. मग यावर आपण विचार करायचा आहे, त्यानुसार थोडीशी आपण माहिती जमवण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे. ठीक आहे. आता हे पेडागॉजी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पेडागॉजी याचा अर्थ आहे अध्यापनशास्त्र. ठीक आहे. विद्यार्थ्यांना वर्गात सक्रिय सहभाग करून घेणे म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांना आता सक्रिय सहभाग करून घेण्यासाठी शिस्तीचा भाग नाही आहे किंवा वेळ वाया घालवायचा नाही आहे किंवा एखाद्या शिक्षकाला अध्यापन टाळायचं आहे असंही काही नाही. तर हे प्रभावी अध्यापनाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. पुढे 29 नंबरचा प्रश्न आहे, ICT इन एज्युकेशनचा उपयोग काय आहे? इन्फॉर्मेशन, आता हे सर्व जे आहे ना, हे टेक्नॉलॉजी स्वरूपात एज्युकेशन आहे. तर आधुनिक साधनांचा वापर आपल्याला करून शिक्षण जास्तीत जास्त समृद्ध कसं करता येईल यासाठी ICT इन एज्युकेशनचा वापर आपण करत आहोत. पुढे नंतर प्रश्न 30वा आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत कसं वागावं? आता असे प्रश्न जे आहेत ना, हे सकारात्मकदृष्ट्या आपण पर्यायामधून व्यवस्थित निवडायचे आहेत. आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, तर फॅक्ट काय सांगते आहे की ती गोष्ट का विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची आहे, तर हे सर्व आपण तिथे विचार करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्ही कुठलीही पुस्तकं जरी नाही वाचली तरी अभियोग्यतेमध्ये तुम्ही त्या 4ही पर्याय बरोबर असल्यासारखी वाटतात आपल्याला, परंतु आपण एक ॲज अ टीचर म्हणून आपल्या वर्गामध्ये सर्वांना समान धरून आपण ज्यावेळेस विचार करू त्यावेळेस आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच सापडतील. शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत प्रेमाने वागलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याला आलेली अडचण असेल, अध्ययनामध्ये आलेली समस्या असेल, हा विद्यार्थी निसंकोचपणे आपल्याला तो सांगू शकेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. आवडले असतील तर नक्की सांगायचं आहे, लाईक करायचं आहे, नवीन असताल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि या ठिकाणी आपण कमेंट करून नक्की सांगायचं आहे, जेणेकरून आपण पुढचे प्रश्नसुद्धा लवकरात लवकर तुम्हाला घेऊन येऊ आणि येणाऱ्या आगामी काळात ज्या काही होणाऱ्या परीक्षा आहेत यामध्ये निःशुल्क आपणास त्याची मदत होईल. तर आपण भेटू आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत